खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. भारताचा स्टार फलंदाज म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राच्या अजिंक्य रहाणे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या गावातील अंगणवाडी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट दिल्या. यावेळी त्यांनी अंगणवाडीतील तयार होणारी खिचडी टेस्ट करत चिमुकल्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. अर्थ फिट या सामाजिक संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रम पाहण्यासाठी अजिंक्य रहाणे सोलापूर दौऱ्यावर आहेत. मंगळवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या ठिकाणी त्यांनी गाव फिरताना जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी तसेच इतर ग्रामपंचायत या ठिकाणी भेटी देत त्या ठिकाणी पाहणी केली. अंगणवाडीतील चिमुकले विद्यार्थी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत असलेल्या खिचडी किचनला त्यांनी भेट दिली. त्यावेळी विद्यार्थ्यांची खिचडी त्यांनी टेस्ट केली. नंतर मुलांमध्ये बसून गप्पा मारल्या. भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे हे वडापूर गावामध्ये आले असल्याची माहिती पंचक्रोशीत कळल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी विशेष करून क्रिकेट प्रेमी युवकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.